कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आता नुसते सारी सास बगडी बागो उदरी बदमासे एवढी अंबट सा एकच आलू काम करतो दादा. ए, हा? हो असं काम करत नाही. देवा, तुझी कृपा अशीच राहू दे आणि भाग्याचा आज पहिला नंबर येऊ दे. आता काय उपयोग नाही ते जगड खुंचीनं बघू. शाळेत होतो तेव्हा काय केलं नाहीस आणि आता काय करणार आहेस? कळेल लवकरच. इथेही तिचाच प्रोजेक्ट भारी पडणार आहे. हो, पण तो तिला प्रेझेंट करायला मिळाला तर ना, आज मी तिला मोठं प्रेझेंट देणार आहे. काय करताय मुलांना इथे? फिरायला आलाय का प्रदर्शनाला? चला तिकडे डॉमेट्रीत. मुलींनो, सगळ्या जणी आलायत ना तुम्ही? ही डॉर्मेंट्री आपल्याला थोड्या वेळासाठी दिली वापरायला, त्यामुळे बॅगा ठेवा आणि थोडा आराम करा. वरच्या मेस मध्ये जाऊन जेवण करून घ्या. त्यानंतर आपल्या सिंहगड फोर्टला विज्ञान प्रदर्शन आहे आणि प्रदर्शनाला जाताना सगळ्यांनी सगळं सामान सोबत घेऊन जायचं, कारण त्यानंतर आपण तिथूनच पिंपरीच्या सायन्स पार्कला जाणार आहोत आणि लगोलग तिथूनच आपण सातारलाही जाणार आहोत. त्यामुळे कोणीही कुठेही सामान ठेवू नका, सगळं सामान सोबत घ्या. हो हो ठीक आहे, येते मी. आईला आता तर मैदानच मोकळं मिळालं. भाग्य जगताप, चुकीच्या माणसावर पंगा घेतलास. ऐक ना भाग्या, आपल्याला 2 तासांचा गॅप आहे आणि समोरच मॉल आहे. आपण जाऊया का? नाही, नको. दादानी मला शिक्षकांना सोडून कुठे जायला नाही सांगितले. इथे काय तुझं दादा बघायला येणार आहे का? आणि तसं बी आपल्याला कुठे चान्स मिळतो सारखा सारखा. नकोच, पण तुम्ही या ना जाऊन. मी स्पर्धेची तयारी करते. ही लय बोर आहे, चला आपण जाऊ. भाग्या, हा घे तुझ्या दादाचा फोन आहे. हॅलो दादा. भागू, पोचलीस ना तू? हो. आणि ऐक, मॅडमला विचारल्याशिवाय कुठे जाऊ नको ना, त्यांच्या पैसेच थांब. नाही जात. बर, तुला स्पर्धेसाठी शुभेच्छा. काय थँक्यू. तू जिंकणार आहेस मला माहिती, नको टेन्शन घेऊ. चल, स्पर्धेकडे लक्ष दे. काय ठेवतो मी. हो, बाय. अरे वा 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 वा, चहाला चहा. ए छत्री, अरे दुकानात शिल्लक ठेवलास का नाही? केवढा चहा घेऊन आलास? असो असो, छान छान छान. वा 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 वा, घे घे घे, घ्या चिरंजीव, चहा घ्या, चहा घ्या, चहा घ्या. अरा रा 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 रा, काय चवच नाही त्या चहाला. कसं व्हायचं, कसं करायचं आता? ओ डॅडी, अहो तुम्ही का डोक्यावर बसवताय बरं माझ्या आयान? तुम्ही सरळ करू शकता का नाही? त्यांना कमी करू? लांबत राहतो आणि आम्ही बी लांबत राहतो. तुम्हाला सांगतो, या दोघी भांडायला लागल्या ना का आम्हाला काही सुचणच बंद होऊन जात. आम्हाला तर भीती वाटायला लागली आता. आमच्या बापाला बी 2 बायका होत्या, त्यांनी
आमच्या बापाचा जीव नकोसा केला होता. आमच्या 2 आयांनी आमच्या बापाला इतका त्रास दिला का आम्हाला तर वाटतं त्या जाचानेच आमचा बाप लवकर खापला असा. म्हणतो इतके दिवस यांना असं मुठीत ठेवलं होतं आम्ही. आता आम्हाला भीती वाटायला लागली. आमची व्यवस्था आमच्या बापासारखीच होत्या काय. डॅडी आहो तर तुम्हीच असं बोलायला लागल्यावर आम्ही काय करायचं? काय करावं. चहा आणलाय आणि मी असताना बाहेरनं कशाला आणलं चहा? या पुढे काही लागलं तर मला सांगत जा. रे, वा 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 चिरंजीव, सुनबाई लयच संस्कारी आणि समजूतदार निघाल्या. डॅडी अहो तेवढा होल्ड आहे आमचा. हा, हिच्यावर होल ठेवून काय उपयोग आहे? त्या सूर्याचं काय करायचं ते बघा. आता काय केलं त्यानं? त्याने काही नाही केलं. त्याच्या बहिणीनं अख्ख्या गावात नाव कमवलंय. अहो पहिला नंबर आला तिचा आणि राज्यस्तरासाठी निवड झाली. हा तिकडं जर का तिला गोल्ड मेडल मिळालं तर संपूर्ण शिक्षणाचा खर्च तिचा कमी होणार आहे. आणि मग गावात सगळ्या नाव कोणाचं? सूर्याचंच की. परीक्षक कोण आहे तपास करा. पोरगी नंबरात नाही आली पाहिजे. डॅडी अहो तिथं ओळख काढून काय फायदा? इथं शाळा पण आपली, जज पण आपली होती, तरी नंबर आलाच की. ते कसं काय? आम्हीच विश्वस्त असताना आमच्या शाळेत हे घडलंच कसं? इथून पुढे त्या सूर्याचं भलं होईल असं काय बी होता कामा नये. सूर्याची प्रगती म्हणजे आपली बर्बादी कायम लक्षात ठेवा. झाला का चहा पिऊन? चला कामाला लागा. शी, काय मी तर कसं आलं? आता ड्रेस बदलायला लागल. नाही नको, हातच बदलते. हे काय, मला तर लॉटरीच लागली. मी हिला जरासा त्रास होईल असं काहीतरी करायला बघत होतो, पण ही तर आता आयुष्यात उठणार आहे आणि एवढी मोठी संधी मी तर नाही सोडू शकत. आता तुझं काय होणार? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.